नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आमच्या घरी यावर्षी 21 दिवस गणपती बाप्पा होते आणि आज 21 दिवसानंतर गणपती बाप्पा आता निरोप घेणार आहेत। त्यांच्या घरी जाणार, आता गणपती बाप्पा आपल्या घरी जाणार आहेत, तर त्यासाठी आता आपण दर्शन घेऊया बाप्पांचं। ओम गणपते नमः। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। आणि आता ही घरातली सगळी मंडळी आता आरती वगैरे आमची सगळी घरातलीची महिला मंडळ आहेत, पुरुष मंडळी सगळे जेवून झालेले आहेत आणि आता शेवटची पंगत आमच्या घरातल्या सगळ्या महिला मंडळांची बसलेली आहे। सगळ्या सासूबाई, सूनबाई, नणंदबाई, दिरांच्या मुली, नंदाबाईंच्या मुली सगळे बसलेले आहेत जेवायला आणि सगळ्या गमती जमती चाललेल्या आहेत। ही आमच्या दिरांची मुलं आता जेवायला वाढतात सगळ्यांना। जेवता जेवता भारी मजा चाललेली आहे, सगळी गंमत करतायत सगळे आहेत। एवढं मोठं कुटुंब आहे आमचं, बघा कशी पंगत बसली आहे। गणपती असले की फार मजा येते। सगळे मुंबईवरून येतात, नोकरीनिमित्त बाहेर असतात, ती मंडळी येतात भेटायला आणि घरात पण नेहमी भरपूर मंडळी असतात, पण बाहेरगावी असणारी पण यावेळी येतात, त्यामुळे पूर्ण घर असं भरून जातं। घर गोकुळ झालेलं आहे आज। सासूबाईंची संख्या जास्त येते, मोठ्या संख्येने सासूबाई आहेत घरामध्ये, सगळ्या प्रेमळ सासूबाई, सुनांच्या कौतुक करणाऱ्या। कोणीतरी बोललं माझ्या वाटणीचं। आता जेवणाचा कार्यक्रम संपताच आता लगेच आता फुगडीचा कार्यक्रम सुरू होतोय। चला तर मग फुगडीमध्ये सामील होऊया। गणपती बाप्पाला रे देवा, गणपती बाप्पाला रे देवा। होडीला झेंडा रे होडीला झेंडा, होडीला झेंडा रे होडीला झेंडा। झेंडा कोणाला रे देवा, झेंडा कोणाला रे देवा। पंजरण लावायला रे देवा, पंजरण लावायला रे देवा। बंदर कोणाला रे बंदर कोणाला, बंदर कोणाला रे बंदर कोणाला। अंगठी घडवायला रे देवा, अंगठी घडवायला रे देवा। अंगठी कोणाला रे अंगठी कोणाला, अंगठी कोणाला रे अंगठी कोणाला। गणपती बाप्पाला रे देवा, गणपती बाप्पाला रे देवा। होडीला झेंडा रे होडीला झेंडा, होडीला झेंडा रे होडीला झेंडा। कोणाला रे देवा, कोणाला रे देवा। गणपतीचे सणाला ग बहिणी, बेगीन सगळे
गाडी घोड्याची उभी आहे म्हणले दाराला वाट बघताना माय बाप आपले घराला वाट बघताना माय बाप आपले घराला कर बेगीन तयारी नेस नवी साडी बेगीन तयारी नेस नवी साडी बेगीन संगे चल माहेराला गौरी गणपतीचे सणाला ग बहिणी बेगीन संगे चाले देखली चेंडू फळी सुवरलेल्या पलंगावर झोप रे कृष्णा मग देते तुझी चेंडू फळी मग देते तुझी चेंडू फळी सुवरलेल्या पलंगावर झोप रे कृष्णा मग देते तुझी चेंडू फळी मग देते तुझी चेंडू फळी सुवरलेल्या पलंगावर झोपलं गराई दे आता माझी चेंडू फळी दे आता माझी चेंडू फळी सुवरलेल्या पलंगावर झोपलं राई दे आता माझी चेंडू फळी दे आता माझी गेले गोविंद गोपाळ आंघोळीशी गेले गोविंद गोपाळ आंघोळीशी गेले पाण्याचा विटकाळ माशानी केला पाण्याचा विटकाळ माशानी केला पाण्याचा विस्तार माशानी केला पाण्याचा विस्तार माशानी केला कशी करू देवा आता लिंगाची पूजा कशी करू देवा आता लिंगाची पूजा कशी करू देवाचा लिंगाची पूजा कशी करू देवाचा लिंगाची पूजा मध्यान रात्रीचा शंख वाजविला मध्यान रात्रीचा शंख वाजविला मध्यान रात्रीचा शंख वाजविला मध्यान रात्रीचा शंख वाजविला गोविंद गोपाळ फुलाशी गेले गोविंद गोपाळ फुलाशी गेले गोविंद गोपाळ फुलाशी गेले गोविंद गोपाळ फुलाशी गेले फुलांचा विटकाळ किड्यानी केला फुलांचा विटकाळ किड्यानी केला फुलांचा विस्तार पिढ्यानी केला फुलांचा विस्तार पिढ्यानी केला कशी करू देवाचा लिंगाची पूजा कशी करू देवाचा लिंगाची पूजा झाला भाऊ आला नेयाला दिवाळीच्या सणाला भाऊ आला नेयाला गणंताई आहे घरी जाऊ कमी माहेरी धनताई आहे घरी जाऊ कमी माहेरी मी आहे परदेशी साथ मला देशील का मी आहे परदेशी साथ मला देशील का शिमग्याच्या सणाला वहिनी आली नेयाला 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 मुली माझ्या आहेत घरी जाऊ कमी माहेरी मुली माझ्या आहेत घरी मी बाई घालीत होते सडा मी बाई घालीत होते सडा
ह्या पण माझ्या सासूबाई, वयाने लहान पण नात्याने सासूबाई, त्यामुळे आम्ही अगदी मैत्रिणीच आहोत. सासूबाई सुनबाईचं नातं आमच्यामध्ये नाही, मैत्रिणीचं नातं आहे. ह्या आमच्या नणंदताई, सगळ्यांना हसवत राहणाऱ्या. आणि ह्या सगळ्यात छोट्या सासूबाई नात्याने, पण आम्ही राहतो मैत्रिणीसारख्या. सासूबाई सुनबाई न राहता मैत्रिणी आहोत. चला आता फुगड्यांची मौज मजा करून झालेली आहे, फुगड्या घालून झालेल्या आहेत आणि आता गणपती बाप्पा आता निरोप घेणार आहेत. तर विसर्जनाची आता लगबग सुरू झालेली आहे. तर आता लवकरच आरती होईल आणि त्यानंतर बाप्पा आपला निरोप घेतील. आता आरती पण झालेली आहे. 21 दिवस बाप्पा घरी होते. घर कसं भरलेलं होतं अगदी बाप्पा घरात असल्यामुळे. आज बाप्पा निघालेत. घर असं आता उघडं वाटणार आहे. यावर्षी बाप्पा आमच्याकडे 21 दिवस होते. घर सगळं असं आनंदाने भरून गेलेलं होतं, गजबजलेलं होतं. आता बाप्पा जायला निघालेत. 21 दिवसानंतर बाप्पांना आपण निरोप देतोय आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणून सांगतोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. घरातील सगळ्या तरुण मंडळीने बाप्पांना आता अंगणामध्ये आणून बसवलेलं आहे. जाण्यापूर्वी आता अंगणामध्ये देखील बाप्पा विराजमान होतात. त्यानंतर सगळी आता घरातली मंडळी पुन्हा एकदा दर्शन घेणार, बाप्पांना निरोप देणार बाप्पांना. त्यानंतर वरती इथे रस्ता जवळच आहे, तिथे रथ सुशोभित केलेला आहे आणि त्या रथामध्ये आता बाप्पा निरोप घेण्यासाठी जाऊन विराजमान होतील.
गणपती बाप्पा आता रथामध्ये विराजमान झालेले आहेत. चला आता आपण गणपती बाप्पाला निरोप देत आहेत, त्याच्यामध्ये मिरवणूक निघाली आहे, तर त्यामध्ये सहभागी होऊया. चला.
गणपती बाप्पा माणूस सोडून लावा मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना कृती जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे धरिल मुकुळ जय देव मंगलमूर्ती नामाचा संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव मूर्ती ओ श्री मंगलमूर्ती मान कामना मूर्ती जय देव पायन रूप तुझे प्रभे आलिंगन आनंद पूजन भावे वाळी त्वमेव माता पिता त्वमेव
एकमेकाक देवा चला वाटून घ्यावा आता चला मागे खाली